कृष्णस्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कुठलंही वाटण न करता झटपट बनणारी शेवग्याच्या शेंगांची भाजी। चला तर मग रेसिपी पाहूया। शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवण्यासाठी गॅसवर मी एक टोप ठेवलेला आहे, त्यामध्ये घालून घेणार आहे 1.5 ग्लास पाणी। त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे 1 छोटा चमचा आणि छोटा पाव चमचा हळदी पावडर घालून घ्यायची आहे। शेवग्याच्या शेंगांना मी अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे। त्या शेंगा यामध्ये घालून घ्यायच्या आहेत। शेवग्याच्या शेंगा घालून झाल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं शेवग्याच्या शेंगा आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत। जोपर्यंत शेवग्याच्या शेंगा शिजत आहेत तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवर कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करून घेऊया। तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये 1 छोटा चमचा मोहरी घालायची आहे, 1 छोटा चमचा जिरे घालायचं आहे आणि चिमूटभर हिंग घालून घ्यायचं आहे। जिरी मोहरी छान तडतडली की 2 बारीक कट केलेले कांदे घालून घ्यायचे आहेत। मी मीडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतले होते। आता कांद्यांना व्यवस्थित मिक्स करायचं आहे तेलामध्ये आणि थोडंसं परतवून घ्यायचं आहे। यामध्ये कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची आहेत आणि 1 चमचाभर आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि त्यांना देखील व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि कांद्याला गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे। कांदा छान गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतला की यामध्ये घालायचा आहे 1 कट केलेला टोमॅटो देखील मी बारीक कट करून घेतलेला आहे। आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि टोमॅटोला देखील परतवून घ्यायचं आहे। कांदा टोमॅटो व्यवस्थित परतला की यामध्ये 1 छोटा पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे, 1 चमचा धना पावडर घालून घ्यायची आहे, 1 चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे। याऐवजी तुम्ही सब्जी मसाला देखील वापरू शकता। पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि 1 चमचाभर लाल तिखट घालून घ्यायचं आहे। येथे मी पाव चमचा संडे गोडा मसाला वापरलेला आहे। तुम्ही तुमच्याकडे असेल तर वापरू शकता, नाहीतर स्किप केला तरी चालेल। आता सर्व मसाल्यांना व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि मिनिटभर तेलावरती परतवून घ्यायचं आहे। मसाले व्यवस्थित परतलेले आहेत। आता यामध्ये घालायचं आहे अर्धा कप पाणी घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि यावर झाकण ठेवून मीडियम आचेवरती याला 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे, अगदी तेल सुटेपर्यंत। तेल सुटेपर्यंत मसाले आपले छान शिजलेले आहेत। आता पुन्हा एकदा मसाल्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तोपर्यंत दुसऱ्या गॅसवरती आपल्या शेवग्याच्या शेंगा देखील शिजलेल्या आहेत। आता त्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत। व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि यावर अर्धवट झाकण ठेवून मीडियम टू लो आचेवरती 5 ते 6 मिनिटं आपल्याला भाजीला शिजवून घ्यायचं आहे। 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत। तुम्हाला भाजी यापेक्षा घट्ट हवी असेल तर आणखीन 2 मिनिटभर भाजीला शिजवून घ्यायचं आहे। आता गॅस बंद करायचा आहे। यावर घालून घ्यायची आहे कट केलेली कोथिंबीर आणि एका सर्विंग कढाईमध्ये आपण शेवग्याच्या शेंगांची भाजी सर्व करूया। तुम्ही बघू शकता अतिशय झटपट कुठलंही वाटण न करता चमचमीत आपली शेवग्याच्या शेंगांची भाजी बनून तयार झालेली आहे। तुम्हीही अशा प्रकारची शेवग्याच्या शेंगांची भाजी नक्की बनवून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत। थँक्यू।